मी आत्ताच रुपालीताई चाकणकर यांची प्रेस पाहिली आणि त्या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचा तो आरोग्य विभागाचा पहिला अहवाल त्या ठिकाणी आला आहे आणि भिसे परिवार जे पहिल्यापासून म्हणत होतं तेच अहवालात स्पष्ट झालं आहे की त्या ठिकाणी डॉक्टर घैसास यांनी जवळजवळ 5 ते 5.5 तास त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पेशंट आणि नातेवाईकांना थांबवलं. नातेवाईक त्या ठिकाणी पळापळ करताना दिसत आहेत आणि हे स्पष्ट अहवालात दिसतं आहे. त्यामुळे डॉक्टर घैसास आणि त्यांची टीम ही प्राथमिक दोषी ह्या पहिल्या अहवालात तर आपल्याला स्पष्ट होतं आहे. अहवालामध्ये म्हटलं आहे की वैयक्तिक खाजगी आयुष्यातल्या काही आपल्या औपचारिक गोष्टी ज्या आहेत त्या डिक्लेअर केल्या नाहीत पाहिजे, तेही त्या हॉस्पिटलनी केल्यात. पण मी पुन्हा एकदा सांगतो की मंगेशकर फॅमिली असेल, आमचं सरकार असेल, यांनी ज्या उदात्त हेतूनं हे दवाखाना चालू केला होता आणि तो हेतू त्यांनी अनेक वेळा साध्य केला आहे. अनेक गरिबांना त्या ठिकाणी न्याय मिळाला आहे, त्यांचे उपचार झालेत. पण डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीममुळं ह्या काळा डाग लागण्याचा प्रकार खरं या अर्थाने झाला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आज आमचे माननीय मुख्यमंत्री यांनी तत्परता दाखवून लगेच कमिटी जाहीर केली. पहिला अहवालही आला, अजून 2 अहवाल येतील. सूर्या हॉस्पिटलचा सगळा खर्च त्या 2 बाळांचा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मला असं वाटतं मंगेशकर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या मुलींचा तरी आपण त्यांच्या 18 वर्षापर्यंतचा जो काही लागणारा काही गोष्टी त्या आपण उचलाव्यात, एक सामाजिक भान म्हणून आम्ही सर्व समर्थ आहोत. पण येणाऱ्या काळात दुसऱ्या आणि तिसरा जो अहवाल येईल तदनंतर नक्कीच शासनाची कठोर कारवाई डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमवर झालेली दिसली पाहिजे असं सर्वांचंच मत आहे. आमचा पहिल्यापासून जो रुग्णालय प्रशासनावर नसून ते डॉक्टर घैसास जे तिथे काम करतात आणि ज्या महिला कर्मचारी ज्यांनी सांगूनही त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं नाही त्या दोघांवर नक्की आहे. पहिलाच अहवाल आहे, आणखी 2 अहवाल येतील आणि त्या अहवाल सगळे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ते सबमिशन होईल आणि त्या तिन्ही अहवाल एकत्रीकरण करून नक्कीच पुढचा जो कठोर शासनाचा भाग आहे तो नक्की होईल. मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी तर म्हणेल की त्यांचं जे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे त्याच्यावरही आपण खऱ्या अर्थानं नाच आणली पाहिजे.